महाराष्ट्र शासनाच्या फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत आरोग्य, तंदुरुस्ती व पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी न्यू ग्रेस अकॅडमी स्कूलच्या वतीने चांभारलेणी, बोरगड, पंचवटी, नाशिक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या वार्षिक ऑक्सिजन ट्रेल रनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत शाळेचे विद्यार्थी, 9 पोलीस उपाधीक्षक, 103 पोलीस उपनिरीक्षक, महिला पुरुष युवा खेळाडू तसेच लहान मुलांसह 3 व 5 व 10 किलोमीटर अंतराच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये सुमारे 1000 स्पर्धकांनी सहभाग घेतला। चांभारलेणीच्या निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यात रंगलेल्या या ऑक्सिजन ट्रेल रनने सर्वांनाच आरोग्य व पर्यावरणाबाबत सकारात्मक संदेश दिलाय। स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकास आकर्षक टी-शर्ट व फिनिशर मेडल सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, शिवछत्रपती पुरस्कार व एशियन गेम्स विजेत्या संजीवनी जाधव, वर्ल्ड चॅम्पियन ॲथलेट मोनिका आथरे, गौरी सामाजिक संस्थेच्या रोहिणी नायडू, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे महासंचालक संजय बारकुंड, गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची उपस्थिती लाभली। याशिवाय सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व उद्योग व्यवसाय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेचे नियोजन व यशस्वी आयोजनासाठी न्यू ग्रेस अकॅडमी स्कूलचे सहसचिव राजेंद्र वानखेडे, अध्यक्ष राजश्री सुरवरकर, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य, नाशिक महानगरपालिका, न्यू ग्रेस अकॅडमीचे शिक्षक वृंद, पदाधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या ऑक्सिजन मॅरेथॉनच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली, व्यायामाची सवय आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यात आलाय। गुड मॉर्निंग, सुप्रभात। माझं नाव रवींद्र दुसाने आणि आज या ऑक्सिजन मॅरेथॉनचं नियोजन आम्ही 2-3 महिन्यापासून करत होतो आणि आज आपण पाहता कशा प्रकारे आपल्या नाशिककरांनी याच्यात सहभाग नोंदवला आणि आम्ही आमच्या पद्धतीने सर्वांना एक चांगलं म्हणजे निसर्गरम्य वातावरणात हिल रन देऊन चांगल्या प्रकारे हायड्रेशन देण्याचा प्रयत्न केला आणि एक सुंदरसं मेडल्स पण आम्ही त्यांना दिलंय। तर आय होप की सर्वांनी ही आमचा सीझन 2 एन्जॉय केला। सो लेट्स गो फॉर सीझन 3 नेक्स्ट इयर 2026। थँक्यू। सर्वांना नमस्कार। आज O2 मॅरेथॉन साठी न्यू ग्रेस अकॅडमी आयोजित मॅरेथॉन साठी जवळजवळ 1500 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि या मॅरेथॉनची सुरुवात सकाळी पहिली 10 किलोमीटरची बॅच ही सकाळी 6 वाजता रवाना झाली। सेकंड बॅच ही 6:30ला रवाना झाली आणि दुसरी बॅच 7ला रवाना झाली। 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा 3 वेगवेगळ्या आयुष्यामध्ये स्पर्धा चालू आहे। मला असं वाटतं की आपलं हे 3रं वर्ष आहे आणि ह्या 3ऱ्या वर्षाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सहभाग इथे दिसून येतो आहे। चांभारलेण्याच्या पायथ्याशी असलेली आमची न्यू ग्रेस अकॅडमी पर्यावरणपूरक मॅरेथॉन यासाठी आता प्रसिद्ध होत आहे आणि लोकांचा इथे दरवर्षी सहभाग हा वाढतो आहे। त्यामुळे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही न्यू ग्रेस अकॅडमी तर्फे O2 ऑक्सिजन मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं, ज्याच्यामध्ये 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर असं चांभारलेण्या परिसराभोवती आयोजन केलेलं होतं मॅरेथॉनचं। त्याच्यामध्ये 1000 पार्टिसिपंटनी त्याच्यामध्ये भाग घेतला, याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। बऱ्याच वेळेला काय होतं की पंचवटी परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची मॅरेथॉन इथं होत नाही, तर त्यामुळं आमचा एक कन्सेप्ट होता की बा आपण ह्या निमित्ताने पंचवटी परिसरासाठी एक मॅरेथॉन आयोजित केली पाहिजे आणि पंचवटी परिसरानं ह्या मॅरेथॉनला भरभरून प्रतिसाद भेटला। तसेच PTC जे आहे आपलं पोलीस ट्रेनिंग सेंटर, त्या लोकांनी पण, त्या पार्टिसिपंटनी पण ह्याच्यात भाग घेऊन आमचा आनंद द्विगुणित केला। ही मॅरेथॉन घेण्यामागचा उद्देश एकच आहे की पर्यावरणाविषयी जागृती करणे आणि झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश यामागे देत आहोत आणि असं सहकार्य पुढच्या वर्षी देखील आम्ही करणार आहोत आणि पुढच्या वर्षी देखील O2 मॅरेथॉनचं आयोजन होणार आहे। त्यावेळेला देखील आपण सर्वांनी निश्चितच या मॅरेथॉनसाठी राहा अशी मी तुम्हाला विनंती करतो। धन्यवाद। न्यू ग्रेस अकॅडमीच्या माध्यमातून ऑक्सिजन मॅरेथॉन अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम या भागामध्ये केल्यामुळं इथल्या नागरिकांना एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि 1500 ते 2000 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला। असंच त्यांनी मॅरेथॉन घेत राहावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। नमस्कार, मी अमित नारायण घुगे, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन अध्यक्ष। आज 14 डिसेंबर रोजी न्यू ग्रेस अकॅडमी आयोजित ऑक्सिजन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं।
खूप सुंदर आयोजन होता मॅरेथॉनचं. ही ट्रेल रन होती ज्याच्यामध्ये चांभार लेण्याचा चढ आणि उताराही होता. निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप छान आयोजन झालं आणि या मॅरेथॉनला खूप लोकांनी प्रतिसाद दिला. याबद्दल धन्यवाद. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.